ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिप्त जेव्हा आपल्या गाडीजवळ येतो तर अर्जुन आणि सायली लपून बसलेले असतात झाडाच्या मागे. अर्जुन मात्र आता जो पेटलेला वनवा आहे तो हातावर घेऊन मात्र जोरात तो महिप्तच्या गाडीजवळ फेकून देतो. महिप्त गाडीमध्ये बसणार तर तो अगदी पेटलेला वनवा पाहतो आणि अगदी तो उचलतो. इकडे तिकडे पाहतो तर सायली आणि अर्जुन त्याला पाहत असतात की नक्की हा काय रिएक्ट होतो. अर्जुन आणि सायली त्या झाडाच्या मागे लपून बसलेले असतात आणि डोकावून आता महिप्तकडे पाहत असतात. महिप्त तो आता अगदी पेटलेला वनवा आपल्या हातात घेतो आणि इकडे तिकडे पाहत असतो की नक्की कोणी फेकला असेल हा अगदी पेटलेला वनवा. तर आता अर्जुन आणि सायली त्या झाडामागे लपून याला पाहत असतात. आता मात्र त्या लाकडावर हे लिहिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी, म्हणजे जे काही आता याने 22 वर्षांपूर्वी पाप केलेलं असतं. प्रतिमाचा चेहरा जाळलेला असतो आणि तिचा अपघात करून आता हे काम इतकं मोठं केलेलं असतं. त्याची आठवण मात्र आता अर्जुन आणि सायली महिप्तला करून देतात. आता सायली ही अर्जुनला म्हणते की महिप्त चांगलाच घाबरलेला दिसतो. त्यावर अर्जुन म्हणतो की आपलं काम झालेलं आहे, चल सायली. म्हणून घाईने आता ते दोघे त्या ओटवरून खाली उतरतात आणि तेथून अगदी जवळ निघून जातात. महिप्त मात्र आता खूप घाबरतो. नक्की 22 वर्षांपूर्वीचं सत्य कोणाला माहिती असेल आणि कोण आता आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत असेल. आणि तेवढ्यात आता नागराज तेथे येतो. नागराज म्हणतो की अरे काय हे, कोणी फेकले? आता मात्र महिप्त म्हणतो कोणीतरी माझ्या पुढे फेकले हे. त्यावर नागराज म्हणतो की म्हणजे नक्कीच तुला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आता महिप्त म्हणतो की कोणीतरी नाही तर ती प्रियाच हे सर्व करत असेल. आणि हे बघ नागराज, मी तिला अगदी उभ्या या जळत्या लाकडासारखी जाळली नाही, तर मी माझं नाव महिप्त सांगणार नाही, नावाचा वही शिकरे नाही. असे बोलून तो आता रागाने ते लाकूड अगदी फेकून देतो. त्यानंतर आता अस्मिता जेवायला बसते. आता मात्र कल्पना तिच्यासाठी दुसरी गरम चपाती घेऊन येते. अस्मिता सारखी विचारतच असते. तर कल्पना तिला म्हणते की काय अस्मिता, तू अजूनपर्यंत जेवायला नाही बसलीस का? अस्मिता मात्र आपल्या सचिनचाच विचार करत असते. कल्पना म्हणते की अगं ती चपाती किती गार झालीस. अगं काय हे अस्मिता, अगं तू आता जेवायला हवं. अगं तुझ्यासाठी नाही, परंतु तुझ्या बाळासाठी तरी. दोघांची सुद्धा काळजी आता तुलाच घ्यायची आहे. त्यावर आता अस्मिता म्हणते की अगं मम्मा, मला बाळाच्या बाबांची खूप आठवण येते आणि खरंच जेवणच जात नाही. त्यावर आता कल्पना म्हणते की हेच जर मी सचिनला सांगितले तर तो केवढा चिडेल तुला माहितीच असेल. त्यामुळे ते काही नाही, तू पटकन जेवण कर आणि बाहेर फेया मारून ये बरं. आणि आता कशी नाराज होते. ती हातामध्ये एक घास घेते आणि अगदी टोचत त्याला अगदी खाण्याची तिची इच्छाच नसते. त्यावर तर कल्पना तिला समजावत असते की अगं हे बघ अस्मिता, मी सायली पूर्णाई अगदी तुला समजावून थकून गेलो. गर्भसंस्कारामध्ये जे काही शिकलीस ना ते लक्षात ठेव आणि स्वतःपेक्षा मात्र जास्त बाळाची काळजी घे. आता अस्मिता विचारते की अगं मम्मा, सगळं काही अगदी आईनेच करायचं असतं का? बाळाच्या बापाचं काही कर्तव्य नसतेस का? त्यावर कल्पना म्हणते की अगं असला का विचार करतेस? आहे, बाळाच्या भविष्याची जबाबदारी ही बाळाच्या बापावर असते आणि सचिन तर आता तेच पार पाडतोय. आणि हे बघ अस्मिता, तुला सचिनची आठवण येते ना? चल मग आपण दोघी त्याला फोन करूयात आणि मग मात्र तू त्याच्याशी अगदी पोटभर बोल. पण त्यानंतर मात्र तू त्याच्याशी पोटभर बोल आणि अगोदर मात्र जेवण कर. आता मात्र अस्मिता आणि कल्पना हसतात. अस्मिता म्हणते की त्यानंतर मात्र तुम्हाला गर्भसंस्काराची 2-3 पानं वाचून दाखव, म्हणजे बाळाला आजीचा आवाज सुद्धा ऐकू येईल. आता कल्पना खुश होते कारण आता अस्मिता हसते. तिच्या चेहऱ्यावर हसू येते आणि म्हणते की हे बघ अस्मिता,
चालेल आणि असेच कायम हसत रहा. त्यामुळे मात्र बाळावर अति उत्तम असे गर्भसंस्कार होतील. तेव्हा आता अस्मिता आणखीनच खुश होते. त्यानंतर आता इकडे प्रतिमा त्यांच्या काही साड्या घड्या घालून आता कपाटामध्ये व्यवस्थित ठेवत असतात. त्याच वेळेस आता तो धक्का त्या लॉकेटला लागतो आणि त्याचा बॉक्स खाली पडतो. प्रतिमा आत्या तो बॉक्स उचलते आणि उचलल्यानंतर ते लॉकेट पाहते. तर आता लहानपणीचं जेव्हा हे जे लॉकेट आहे तर ते अर्जुनच्या गळ्यात असतं आणि येताने मात्र त्याने ते सायलीच्या गळ्यात दिलेलं असतं. सायलीला ते खूप आवडतं म्हणून. आता मात्र त्या क्षणाची प्रतिमा आत्याला आठवण होते, कारण त्या दिवशी अर्जुनचा बर्थडे असतो आणि आता कल्पनाने सगळ्यांनी त्याचं औक्षण केलेलं असतं. 22 वर्षांचा भूतकाळ आता हुबेहूब प्रतिमाला आठवतो. त्याच वेळेस अर्जुन आता म्हणलेला असतो की आता सगळेजण औक्षण करतात, परंतु तन्वी का करत नाही. तर आता कल्पनाने आणि प्रतिमा आत्याने तन्वीला मात्र अर्जुनचं औक्षण करायला सांगितलेलं असतं. हा सगळा भूतकाळ तिला हुबेहूब आठवतो. अर्जुन, सायली, तन्वी एकमेकांमागे किती धावत होते, एकमेकांच्या किती काळजी घेऊन विचार करत होते. आता मात्र अगदी ते एकमेकांमागे धावता धावता तन्वी पडते. आता मात्र तन्वी रडत असते. अर्जुन धावतच तिच्याजवळ पुन्हा येतो. आता तन्वी रडतच म्हणते, मी तुझं नाव मात्र पूर्णाला सांगणार. अर्जुन तिला म्हणलेला असतो, नको 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 अगं. आणि आता अर्जुनने आपल्या गळ्यातील लॉकेट तन्वीला आवडलं म्हणून आता स्वतःच्या गळ्यातील लॉकेट काढून तन्वीच्या गळ्यात घातलेलं असतं. सगळं काही आता प्रतिमाला आठवते आणि त्याच वेळेस आता जाताने मात्र आता अर्जुन तिला एक डॉल देतो आणि तन्वी मात्र आता ते खेळणं आपल्या हातामध्ये घेऊन अर्जुनला बाय करून जात असते. आता प्रतिमाच्या हाताला धरून हे सगळं काही आता प्रतिमा आत्याला आठवते. त्यावर आता हे सर्व आठवल्यानंतर प्रतिमा आत्या रविराज काकांकडे येते आणि म्हणते की, अहो, मला एक गोष्ट सांगा की अर्जुन जेव्हा लहान होता तर पूर्णाजीने त्याच्यासाठी एखादी चेन केली होती का? म्हणजे हे बघा, सोन्याचं पेंडल होतं आणि असं चेन होती, अगदी लॉकेटसारखी आणि अगदी सूर्यासारखी डिझाईन होती. तर आता हे ऐकल्यानंतर रविराज काकांना खूपच आनंद होतो. रविराज काका म्हणतात की, काय प्रतिमा, म्हणजे तुला आता हे सर्व आठवायला लागले? तर त्यानंतर काय झाले ते सगळं काही आता प्रतिमा आत्या आताही रविराज काकांना सांगते. आता हुबेहूब मात्र सगळं काही आता प्रतिमाला आठवते. याचा आनंद मात्र रविराज काकांना खूपच होतो. आता हे सर्व आठवल्यानंतर रविराज काकांना सुद्धा ते आठवते. रविराज काका म्हणतात, तेव्हा तर माझी तन्वी खरंच खूप गोड आणि अगदी इनोसेंट होती आणि आता मात्र तन्वी आहे तर ती तशी नाही. गळ्यातील जे लॉकेट आहे तर ते मात्र तसंच आहे. त्यावर त्या लगेच प्रतिमा आत्या म्हणते की, हो, अहो हेच ना, तेच ते लॉकेट आहे. आता मात्र प्रतिमा आत्याला तो क्षण आठवतो. प्रिया जेव्हा ते गळ्यात लॉकेट आहे तर ते मात्र आता प्रतिमा आत्याला दाखवत असते की, बघ अगं हे लॉकेट बघ. लहान असताना मात्र रोज हे लॉकेट मी गळ्यामध्ये घालून फिरायचे. आठवते का तुला? आता हे सर्व आठवून आता प्रतिमा आत्या म्हणतात की, हो ना, मी किती वेळेस आता तन्वीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट पाहिलं, पण आजपर्यंत मला हे सर्व कधीही आठवलं नव्हतं. आणि तेवढ्यात तेथे सायली येते. सायली खुश म्हणते की, प्रतिमा आत्या, अजून काय काय आठवलं? अजून सुद्धा तो तिच्यासोबत असतो आणि चैतन्य सुद्धा. रविराज काका म्हणतात की, अरे वाह, या या, म्हणून अगदी प्रेमाने त्यांना बोलावतो आणि आता प्रेमाने सांगतो की, आज मात्र प्रतिमा आत्या लहानपणीचा अर्जुनचा वाढदिवस आठवत होती. आता हे ऐकून अर्जुनला फारच आनंद होतो. अर्जुन म्हणतो की, काय बोलताय? ग्रेट. आता प्रतिमा आत्या खुश होते आणि म्हणते, अरे अर्जुन, त्या रात्री मात्र आम्ही तुमच्या घरून निघालो हे सुद्धा मला अगदी स्पष्ट आठवते. अरे, त्या दिवशी तन्वीला निघायचं नव्हतं म्हणून ती खूप रडत होती आणि पूर्णाई तर म्हणत होत्या की तुम्ही आज जाऊच नका,
रविराज काकांना सुद्धा हुबेहूब ते आठवते आणि आता प्रतिमा आत्याबरोबरचा तो भूतकाळ सांगत असते. आता प्रतिमा आत्याला हे सर्व आठवते म्हणल्यानंतर सायली आणि अर्जुनला फार आनंद होतो. त्यावर आता रविराज काका म्हणतात, त्यावेळेस जर पूर्णाईचं ऐकलं असतं तर आज मात्र ही परिस्थिती ओढवली नसती. म्हणजे आमचा होणारा अपघात टळला असता. आणि त्या अपघाताची आता अगदी डोळ्यासमोर या रविराज काकांना आठवण होते. त्यावर आता हे सर्व आठवल्यानंतर प्रतिमा आत्या विचारते की, हो ना, तुम्ही खरंच मला ते सगळं काही सांगितलेलं आहे की आपला अपघात मात्र त्याच रात्री झालेला होता. त्यावर तर सायली विचारते की, प्रतिमा आत्या, तुम्हाला आणखीन काही आठवते का हो? प्रतिमा आत्या, नाही, म्हणून मान हलवते. त्यावर आता अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, हे बघा, काही काळजी करू नका प्रतिमा आत्या, तुम्हाला सगळं काही आठवेल आणि त्यासाठी मात्र आपण आता महिपशी वॉर ऑन करतोय. आता मात्र चैतन्य विचारतो की, यापुढची आपली स्टेप काय असेल बरं? आता मात्र महिपला थेट आपण फोन करायचा का? आणि आता मात्र सायलीला तो भूतकाळ आठवतो, कारण जेव्हा ती हॉस्पिटलला गेलेली असते आणि तेव्हा आता मात्र ज्या ड्रायव्हरने हा ॲक्सिडेंट केलेला असतो तर तो ड्रायव्हर आता सायलीला सांगतो की, मला रविराज किल्लेदार यांना भेटायचं आहे. आणि आता मात्र सायली रविराज किल्लेदार यांना अगदी त्या ड्रायव्हरच्या सांगण्यावरून भेटायला आलेली असते आणि सायली त्यांना म्हणते की, हॉस्पिटलमध्ये आता एक पेशंट ॲडमिट आहे आणि ते सतत तुमचं नाव घेते. आता सायली रविराज काकांना घेऊन सिटी हॉस्पिटलला येते आणि आता हा जो ड्रायव्हर आहे तर त्या ड्रायव्हरला मात्र आता रविराज काका विचारत असतात, तुम्हाला मारलं गेलं असे मात्र तो सांगत असतो. आणि त्याच वेळेस तेथे नागराज आलेला असतो. नागराज लगेच आता धमकावतो त्या ड्रायव्हरला, तुकडे करेल मी. आणि आता मात्र तो तसे सायली आणि रविराज काकांसमोर वेगळेच दाखवतो, ज्याने कोणी मारले ना त्याचे तुकडे करेल. सायलीला आता हे सर्व काही आठवते. आता हे आठवल्यानंतर आता लगेच सायली म्हणते की, एक मिनिट रविराज काका, जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही हॉस्पिटलला गेला होतात, तुम्हाला त्यावेळेस मात्र तो ड्रायव्हर भेटला होता की ज्यावेळेस मात्र तो ड्रायव्हर तुमच्या गाडीच्या मागे आता ट्रक चालवत होता. आता मात्र रविराज काकांना ते क्षण आठवतात आणि रविराज काका धावतच त्यावेळेस बाबूला विचारायसाठी हे सर्व आलेले असतात. परंतु बाबूला आता नागराजने मारलेलं असतं. बाबू आता मेलेला असतो, पण त्याच्या हातामध्ये रविराज काकांना एक चिठ्ठी सापडलेली असते. त्यावर आता बाबूने हे लिहिलेलं असतं की, तुमची मुलगी जिवंत आहे म्हणून. त्यावर आता हे आठवल्यानंतर रविराज काका म्हणतात की, हो, त्याच्याकडून आपल्याला खूप काही माहिती मिळाली असती, पण त्या अगोदरच तो गेला. त्यावर आता सायली म्हणते की, मात्र आपण महिपला घाबरवण्यासाठी त्याच्या खोटोचा तर वापर करू शकतोस. आता त्याचा खोटो आहे का तुमच्याकडे? रविराज काकांना विचारते. आता मात्र अर्जुन सायलीचंही बोलणं ऐकून म्हणतो की, बायको, तू आता खरंच अगदी करेक्ट ट्रॅकवर आहे. आणि हे बघ, आपल्याला मात्र त्या ड्रायव्हरशी मात्र आता हा महिप कनेक्टेड असू शकतो. त्यावर आता हे सर्व काही आठवून रविराज काका पुढे म्हणतात की, हो, मी त्या ड्रायव्हरबद्दल सगळी काही माहिती मिळवली होती. त्याचं नाव बाबू होतं आणि त्याच वेळेस मात्र मी त्याचा एक फोटो सुद्धा मिळवला होता. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो की, हो, अगदी जे होतं तेच मिळवलं आणि आता तोच फोटो आपल्याला कामी येऊ शकतो. जर हा फोटो आपण महिपला घाबरवण्यासाठी वापरला, मात्र महिपसाठी एक मोठी धडधड असेल. त्यानंतर मात्र आता इकडे महिप आणि नागराज एका गाडीतून असतात. आता मात्र नागराजच्या फोनवरून महिप प्रियाला फोन करतो. प्रिया फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर ती आता नागराजला म्हणते की, काय हो काका, बरेच दिवस झाले, तुम्हाला पुतणीची आठवण झाली. तर आता मात्र नागराज काही बोलत नसतो. महिप लगेच आता प्रियाला म्हणतो की, हे पौरी, अगं तुझा खापर पंजोबा बोलतोय, ते पण नरकातून. आता महिपचा आवाज ऐकून
प्रिया तर खूप घाबरते. आता मात्र अण्णा तिला पुढे म्हणतो की, काय येते का इथे? आणि तशीही तुझी लायकी तीच आहे. तर आता प्रिया आता यांचा आवाज ऐकून म्हणते की, काय अण्णा तुम्ही? आता मात्र महिप्त म्हणतो की, अगं मग बुबलीला तर नरकात जाऊन कसं चालेल बरं? बुबलीला मात्र तिचे आईबाप भेटले. ती आणि तिचे आईबाप आणि तिच्या त्या 3 बहिणी आणि तसे एकत्र आनंदाने राहा हा. त्यावर आता हे ऐकून प्रिया म्हणते की, काय तुम्ही नक्की काय बोलताय? खरंच मला काही कळत नाही. त्यावर आता प्रिया असे म्हणलेली असते की, मला नाही कळले. आता महिप्त तिला विचारतो की, काय नाही कळले? मग चल तर मी तुला तुझ्या आईबापाच्या आणि तुझ्या भेटीचे फोटो दाखवितो, मग तुला कळेल. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणते की, काय हो, मला सारख्या सारख्या धमक्या का देतात? आता नागराज म्हणतो की, हे बघ प्रिया, तू सारखं सारखं तेच सांगायला काय लावतेस? अगं तो व्हिडिओ आम्हाला हवा आहे. किती वेळा तुला तेच तेच सांगायचं? म्हणून नागराज सुद्धा आता खूप भडकतो. त्यावर महिप्त तिला चांगलं धमकावतो की, बबली हे बघ, अगं तुझ्या सगळ्या नाड्या आहेत ना, त्या आमच्या हातात आहेत. तर मी तुला आता एक पत्ता पाठवितो. त्या पत्त्यावर तू लगेच निघून यायचं आणि पुढचा धक्का मात्र मी तुला तेथे गेल्यानंतर देतो. आता मात्र प्रिया खूपच घाबरते आणि स्वतःला म्हणते की, यांना अजून काही कळाले असेल का? म्हणजे मी मैना आणि सदाला भेटले त्याबद्दल आणखीन काही यांना कळाले असेल का? परंतु मी काय केलं? म्हणून आता प्रिया आणखीन टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आता इकडे महिप्त नागराजला म्हणतो की, नागराज शेठ, आतापर्यंत आपण या चिचुंद्रीला मात्र खूप काही वेळ अगदी सुटका दिली. परंतु आता नाही. आता वेळ आलेली आहे. तिला कसं मी अगदी पाताळात लोटतो ते. त्यावर आता नागराज म्हणतो की, अरे पण तू पत्ता तिला पाठवला, त्या पत्त्यावर येईल का ती नक्की? नाहीतर अगोदरच ती काहीतरी कान करून बसेल. आणि तेवढ्यात आता महिप्तला अर्जुनचा कॉल येतो. आता मात्र महिप्त म्हणतो की, हा कोणाचा कॉल असेल? आता तो कॉल उचलतो आणि हॅलो म्हणतो. तर आता अर्जुन तिकडून म्हणतो की, 22 वर्षांपूर्वीचा पनवेलजवळ हायवेजवळ जो काही अपघात झालेला आहे, त्याचा एक पुरावा मी तुला देतो. तुला मी लोकेशन पाठवतो. तू नक्कीच तेथे ये. आता अर्जुन फोन कट करतो. तर महिप्त विचारत असतो की, कोण आहे तू? आता हे सर्व झाल्यानंतर महिप्त आणखीन टेन्शनमध्ये येतो आणि प्रियावरच आरोप करतो. हे जे काही करते ना, ते सगळं काही ती चिचुंद्रीच करते. कारण पनवेलच्या हायवेजवळ झालेल्या अपघाताबद्दल कुणालाच माहिती नाही. आता नागराज विचारतो की, त्या ॲक्सिडेंटबद्दल हा कॉल होता का? तर महिप्त म्हणतो की, हो. महिप्त म्हणतो की, अरे नागराज शेठ, पनवेलमध्ये अपघात कसा झाला ते तुला सांगतो, भेटायला ये, यासाठी हा कॉल होता. चिचुंद्रीने म्हणजे या प्रियाने कुठल्या तरी माणसाला हाताला धरून त्याचा घोगरा आवाज काढून आपल्याला घाबरवण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी ही सर्व हे नाटक करत आहे आणि त्याची सुपारी मात्र तिने दिलेली आहे. परंतु त्या बबलीला आता हे माहिती नसेल की महिप्त शिकरे त्याशिवाय सुपारी फोडतो. त्यावर आता नागराज विचारतो की, म्हणजे तू आता त्या जागी नाही जाणार का? महिप्त म्हणतो की, जाणार आणि ती प्रिया मात्र स्वतःच्या जाळ्यात सापडणार. आपण मात्र तिला जेथे बोलावलेलं आहे का, तेथे तुम्ही जायचं आणि मला जेथे बोलावलं तर तेथे मी जातो. दोघांपैकी प्रिया कुठे येते हे आपल्याला कळेल आणि काय करते ते आपण प्रत्यक्षात बघूयात. तर आता हे सर्व ऐकून नागराज म्हणतो की, म्हणजे प्रियाचा कोणीतरी साथीदार आहे असं तुला म्हणायचं आहे? तर नागराज म्हणतो की, दोनपैकी कुठल्या एका जागेवर तो आला तर? आता लगेच महिप्त म्हणतो, दोघांपैकी कोणाच्या तरी तावडीत तो सापडेल. कळले का तुला? आणि एकाच्या तावडीमध्ये प्रिया आणि एकाच्या तावडीमध्ये तो. आज मात्र एक घाव आणि 2 तुकडे हे करायचे ते आता ठरवतात आणि प्रियाला मात्र आपण जेथे बोलावलेले आहे तेथे तुम्ही जा आणि प्रिया जर आपण बोलवलेल्या ठिकाणी आली तर मी येईपर्यंत तुम्ही तिला तेथेच थांबवून ठेवायचं आणि जा आता. तर नागराज फोन घेतो
आणि लगेच आता त्या ठिकाणी तो जायला निघतो. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन पनवेल जवळच्या त्या हायवेच्या जंगलात येतात आणि आता महिप्त येण्याची वाट पाहत असतात. सायली अर्जुनला विचारते की अजून का आले नसतील. आता अर्जुन म्हणतो की अगं येईल. थांब सायली. सायली म्हणते की तो फोटो तुम्ही नीट व्यवस्थित लावला ना, आणि तो फोटो दिसेल ना त्याला. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की सायली अगं रिलॅक्स. महिपचा चेहरा आहे ना, तो आज मात्र आपल्याला नक्की कळेल. आता मात्र अर्जुन तो फोटोची दोरी आहे तर ती ओढत असतो. आता सायली म्हणते की कोणीतरी आल्याचा आवाज मात्र नक्की येथे येतोय, म्हणून सायली आणि अर्जुन घाईने लपतात. महिप्त तेथे येतो आणि ह्या प्रियाने मात्र कुठे बोलावलं माहिती नाही. येथे मात्र कोणतंही चित्त पाखडू नाही दिसत. आता महिप्त तेथे येतो आणि मोबाईलमध्ये लोकेशन चेक करत असतो आणि हा लाल फुगा तर मला इथेच दिसतो, म्हणजे सांगितलेल्या ठिकाणी. तर मी अगदी येऊन पोहोचलो. सायली आणि अर्जुन मात्र लपून बसलेले असतात आणि महिप्तकडे पाहत असतात. आता महिप्त जोरात ओरडतो की कोण आहे, कशाला लपून बसलात, समोर या हिम्मत असेल तर. आणि घोग्या आवाजात धमक्या दिल्या तर अगदी हा महिप्त शिकरे घाबर की काय असं तुम्हाला वाटते का, म्हणून महिप्त आता जोरजोराने ओरडतो. समोर तो येऊन बघ, नाही तुझे तुकडे तुकडे केले तर मीसुद्धा माझं नाव महिप्त शिकरे सांगत नसतो. आता अर्जुन सायली पाहत असतात. आता मात्र महिप्त पुन्हा त्या कॉलवर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करतो आणि आता ह्या घोग्याचा सुद्धा फोन लागत नाही, म्हणून आता तो खूप वैतागतो. अर्जुन आणि सायली मात्र झाडामागे आता महिप्तच्या मागे लपलेले असतात आणि एकमेकांना खुणावत असतात. आता जोरात अर्जुन त्या खोटोची दोरी ओढतो आणि तोच खोटो आता ओपन होतो. तो वर झाडाला टांगलेला खोटो बघून आता महिप्तची हवा गुल होते. अगदी धक्क्याने त्या खोटोकडे तो पाहत असतो, कारण 22 वर्षांपूर्वी जो ड्रायव्हर आता बाबू होता त्या बाबूचा हा खोटो असतो. महिप्तचे आता होश उडतात. सायली आणि अर्जुन खुश होत आता महिप्तकडे पाहत असतात आणि महिप्त त्या खोटोकडे. आता महिप्तला 22 वर्षांपूर्वी जी सुपारी त्याने बाबू ड्रायव्हरला दिलेली असते तर ते क्षण आठवतात. आता बाबूने मात्र हा ॲक्सिडेंट केला आणि आता नागेश्वरला फोन केलेला असतो की साहेब तुमचं काम झालंय. आता हा घडलेला सर्व 22 वर्षांचा भूतकाळ महिप्तच्या डोळ्यासमोर येतो आणि ज्या वेळेस आता हा अपघात झाला त्या रात्री मात्र नागराज आणि महिप्त तेथे आलेले असतात आणि आता नागराज हा अगदी खुश झालेला असतो. महिप्तने सांगितलेलं असतं की तुझी वहिनीसुद्धा गेली आणि तुझा भाऊसुद्धा, म्हणून महिप्त त्या खोटोकडे पाहतो आणि म्हणतो की बाबू. आता सायली आणि अर्जुन सगळं काही बघत असतात. आता मात्र तो लगेच नागराजला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु नागराज काही फोन उचलत नसतो. सायली अर्जुनला विचारते की हा नक्की कोणाला फोन करत असेल. आता नागराज काही फोन उचलत नसतो. तर नागराजने फोन उचलला असता तर सायली आणि अर्जुन समोर नागराजचं नाव आलेलं असतं. आता मात्र घाबरून महिप्त पुन्हा नागराजला फोन करतो. आता महिप्त अगदी वैतागून जातो आणि त्या खोटोकडे सारखा सारखा पाहत असतो. पूर्ण त्याला घाम फुटलेला असतो, इतका घाबरतो आणि लगेच आता तेथून तो निघून जातो. तर लगेच सायली आणि अर्जुन परत तेथून बाहेर निघतात. आता मात्र सायली आणि अर्जुन खूप खुश होतात. त्यानंतर मात्र महिप्तला इतके टेन्शन येते का तो गाडी चालवत घरी येत असतो, परंतु सारखा सारखा त्याला तो बाबूचा खोटो आहे तर तो त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. आणि त्याच वेळेस आता नागराजचा फोन पुन्हा महिप्तला येतो. तर आता महिप्त फोन उचलतो आणि नागराज सेड बोला असं म्हणतो. नागराज विचारतो की काय झाले तिकडे, कोणी आले का. तर आता महिप्त वैतागून म्हणतो की कोणी भेटले नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की ती प्रिया मात्र आजूबाजूला लपून माझ्यावर लक्ष ठेवत असेल. आणि हे बघा, नेहमीप्रमाणे
मी तुम्हाला फोन करत होतो, परंतु नेहमीप्रमाणे तुमचा फोन तर कुठेतरी उलटा होता. आणि सगळं काही मी तुम्हाला तिकडे आल्यानंतर सांगतो. तुम्ही कुठे आहात ते मला सांगा. त्यावर आता नागराज म्हणतो की, कुठे काय? प्रियाला ज्या ठिकाणी बोलावलेलं आहे, तर तिकडेच मी थांबलेलो आहोत. पण अजूनपर्यंत तिकडे कोणीही आलेले नाही. आता महिप्त रागाने म्हणतो की, हो, तेथेच थांबा. आलोच मी. आणि जर ती प्रिया तेथे आली, तर तिला सुद्धा तेथे थांबवून ठेवा. आणि महिप्त आता पूर्ण इतका रागवलेला असतो, भडकलेला असतो आणि फोन कट करतो. त्यानंतर आता नागराज वाटच पाहत असतो, तर प्रिया त्याच्या मागून येते आणि त्याला म्हणते की, काय, कशाला मला इथे बोलावलं? त्यावर आता नागराज हसतो आणि म्हणतो की, सॉलिड हुशार आहेस तू. तुला तर मानलंच पाहिजे. म्हणजे तू अगोदर तिकडे जाऊन आली आणि मग आता इकडे. त्यावर आता हे ऐकून प्रिया म्हणते की, अहो, तिकडे कुठे? महिप्तने तर मला हा पत्ता पाठवला होता. मग मी इकडेच येणार आहे. मग तुमचा तो मित्र कुठे आहे ते सांगा. आता नागराज म्हणतो की, येईल, तो लवकरच येईल. आणि त्याच वेळेस आता महिप्तची गाडी तेथे येते. महिप्त इतका भडकलेला असतो. तो मात्र आता प्रिया आणि नागराज या दोघांना सुद्धा पुढे बघत नाही, इतकी फास्ट गाडी तो त्यांच्या अंगावर घेऊन येत असतो. नागराज लगेच घाबरून बाजूला होतो. परंतु प्रिया मात्र कान दाबते आणि उभी असते, इतकी घाबरलेली असते. नागराज आता अगदी घाबरलेला असतो आणि महिप्त आता गाडीचा ब्रेक आहे, तर तो जोरात दाबतो. त्या क्षणी मात्र गाडी थांबते. त्यावर आता महिप्त मात्र आता प्रिया समोर येऊन उभा राहतो. प्रिया विचारते की, हे काय होतं? मेले असते ना मी. त्यावर आता नागराज म्हणतो की, अख्ख्या पनवेलमध्ये मी पेढे वाटले असते, परंतु तुझा मात्र अजून टाईम आलेला नाही. अगोदर मात्र मी तुझ्याकडून सगळं काही वदवून घेणार, मग तुला मात्र. आता मात्र प्रिया खूपच घाबरते. प्रिया म्हणते की, म्हणजे काय? महिप्त म्हणतो की, म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान आणि उंटाची मान आणि धरची मान, असे नागराजला म्हणतो. आता मात्र जे नागराजचे गुंड आहेत आणि महिप्तचे, तर ते मात्र अगदी धावतच येतात आणि प्रियाचे हात पकडतात. प्रिया म्हणते की, मला सोडा. तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे. मग आता माझ्याशी वागण्याची कोणती पद्धत झाली? त्यावर आता महिप्त म्हणतो की, काय नागराज शेठ, अहो तुमची पुतणी, आता मला पद्धत का? तर नागराज हसत असतो. त्यावर आता प्रिया ओरडत असते की, हे बघा, तुम्ही यांना मला सोडायला सांगा. आपण निवांत बसून बोलूयात. आणि ते गुंड मात्र आता प्रियाला घेऊन तिकडे जात असतात. आता नागराज अगदी हसत असतो आणि आता महिप्त आता म्हणतो, प्रियाचं सोंग आणतो, काका मला वाचवा, काका मला वाचवा, म्हणून. आता ते प्रियाला घेऊन जरा पुढे येतात. पुढे मात्र आता गुंड असतात. प्रियासाठी मात्र त्यांनी आता खड्डा हा खणलेला असतो. आता प्रिया ओरडत असते की, काका सांगा, तुम्ही मी काय केलं? अहो सोडा मला, म्हणून ती अगदी हात हिसकवत असते. आता मात्र त्या खड्ड्यासमोर प्रियाला घेऊन येतात. प्रिया तो खड्डा पाहते, तर तिला धक्काच बसतो, पूर्णपणे घाबरते. आता महिप्त हसत असतो. त्यानंतर आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की, त्याने नक्की बाबूला ओळखले तर, आणि तो पूर्णपणे हादरलेला दिसत होता. अर्जुन आता त्या बाबूच्या फोटोकडे पाहतो आणि महिप्तच्या चेहऱ्यावरून आता हे स्पष्ट दिसत होते. त्यावर आता सायली म्हणते की, तुम्ही एक गंमत पाहिली का? कारण आता हा फोटो बघितल्यानंतर महिप्तने मात्र कोणताही आरडाओरडा केला नाही. बाहेर या असं काही तो बोलला नाही. उलट त्याला ही गोष्ट कुणाला तरी सांगायची होती, म्हणून तो कुणाला तरी फोन करत होता. हे आता सायलीच्या लक्षात आल्यानंतर ती अर्जुनला सर्व काही सांगते. त्यानंतर मात्र तो काही न बोलता तिकडून तडक निघून गेला. म्हणजे या बाबतीत त्याला कुणावर संशय असेल का? त्यावर आता अर्जुन म्हणतो की, बहुतेक असेल, कारण महिप्तचे बरेचसे शत्रू आहेत. सायली म्हणते की, आता या संशयाने मात्र हा महिप्त सैरभैर झाला तर बराच होईल. आपलं काम लवकर होईल.
तर अर्जुन म्हणतो की आपलं काम तर झालेलं आहेच आणि बायको, तुझा संशय आहे तर तो खरा ठरला. 22 वर्षांपूर्वी प्रतिमा, आत्या आणि सिनियर रविराज काका यांचा अपघात ज्याने कोणी घडून आणला. बाबूशी मात्र महिपचा संबंध आहे. तर त्यावर आता सायली म्हणते की तो कसा आहे हे आपण शोधून काढूयात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता सायली आणि अर्जुन रविराज काकांकडे येतात आणि रविराज काकांना सगळं काही सांगतात. रविराज काका म्हणतात की हो, कोणीतरी आता नक्की. सहसा ही व्यक्ती घाबरत नाही, परंतु चुका मात्र नक्की करू शकतात. त्यानंतर आता प्रियाला मात्र त्यांनी त्या खड्ड्यामध्ये बुजवलेलं असतं, फक्त चेहऱ्यावर ठेवलेलं असतो. प्रिया रडतच म्हणते, मला फोनवरून कोणीतरी धमक्या देते आणि पुढच्या मागचा विचार न करता मला इथे बोलावतात आणि मला मारण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्याने काही होणार नाही कारण ह्या धमक्या मी नाही देत. त्यावर आता अर्जुन हा रविराज काकांना म्हणतो की जर एखादा गुन्हेगार बोलत नसेल, गुन्हा कबूल करत नसेल. आता मात्र रविराज काका असे म्हणतात की त्या गुन्हेगाराला आता त्याने जेथे गुन्हा केलेला आहे तेथे घेऊन जायचं. नकळत तो स्वतःच आपल्याला त्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातो. आता अर्जुन म्हणतो की हो, एक्झॅक्टली, आणि महिपचे सुद्धा तेच करायचं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.